नमस्कार मित्रांनो, हे अपडेट मुंबई येथे शिपाई व हमाल या पदासाठी जी मुलाखत होणार आहे त्या मुलाखतीबद्दल सविस्तर माहिती सांगणारा अपडेट आहे मित्रांनो। आणि थोडी सविस्तर माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे की बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की विशेष अर्हताबद्दल। सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी डिटेल माहिती घेणार आहोत। ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांना खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्याजवळ जेवढी मूळ कागदपत्र आहेत त्यांचे दोन सेट तयार करा आणि ते ट्रू कॉपी असलेले सेट तयार करा। म्हणजे तुमचा एक ओरिजिनल सेट वेगळा आणि हे दोन ट्रू कॉपी असणारे सेट वेगळे। या ठिकाणी जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला मागलेला आहे मित्रांनो। म्हणजे तुमच्या 10वीच्या सनदवर असते किंवा TC असेल तर चालतं। शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक तुमचे 7वीचं गुणपत्रक लागतं, 10वीचं गुणपत्रक, 12वीचं, पदवीचं जे काही तुमचं जेवढं तुम्ही फॉर्म भरत असताना जेवढं एज्युकेशन लिहिलं त्यांचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक। त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र लागेल तुमचं त्या ठिकाणी 10वी 12वीच्या सनद वगैरे मी सांगितलं। जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र। हे माहीत आहे तुम्हाला, चारित्र्य नगरसेवक, पोलीस पाटील, जे कोणी सरपंच वगैरे अशा रिस्पेक्टेड पर्सनचं त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरात ज्या तारखेला पब्लिश झाली त्या तारखेनंतर त्याच्यावर तारीख असावी त्या सर्टिफिकेटवर असतं। आणि त्या सर्टिफिकेटवर ज्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे तुमचं कॅरेक्टर चांगलं आहे म्हणून, प्रतिष्ठित व्यक्तीनं त्यांच्या त्या कॅरेक्टरवर त्यांचा फोन नंबर असावा आणि त्यांचा पत्तासुद्धा असावा। पूर्वानुभव असल्यास त्या संबंधीचा दाखला। तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर अनुभव आहे म्हणून तुम्ही जर फॉर्ममध्ये लिहिलं असेल एखाद्या गोष्टीचा, कुकिंगचा आहे, ड्रायव्हिंगचा आहे, तर त्याचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही ड्रायव्हिंग कोणाच्या हाताखाली केला असेल त्या मालकाचा तसा दाखला तुमच्याजवळ असावा। जातीचा दाखला असावा, जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी। विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला बऱ्याच जणांनी, विशेष अर्हता असलेला दाखला। एखाद्याने मला आता कमेंट्स केली होती एका मित्राने की सर मी क्रिकेट खेळतो असा अर्हता त्यांनी लिहिली होती, तर त्याचा दाखला मागतील का त्या अनुभवाचा। तर मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या क्रिकेटच्या कोणत्या खेळामध्ये सहभाग घेतला असेल, कोणत्या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला असेल किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या गावामध्ये अकॅडमी वगैरे असतात, त्या अकॅडमीचे तुम्ही सदस्य आहात, खेळतात, तुमचा क्लब आहे क्रिकेटचा, तर त्यांचा एक दाखला घेऊन जा की क्लबचा सदस्य आहे किंवा ह्या खेळाच्यामध्ये मी मॅन ऑफ द मॅच जिंकलो, असा दाखला तुम्ही तयार करून घेऊ शकता कोणाकडून। तुमच्याकडे सहज असतं, कोणतेही मंडळ असतं त्याच्याकडून, क्रिकेटच्या क्लबकडून वगैरे तुम्ही तेवढा दाखला विशेष घेऊ शकता। बऱ्याच जणांनी विचारलं की कुकिंगचं लिहिलेलं आहे किंवा बऱ्याच जणांनी वेगवेगळे विशेष अर्हता असलेल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, तर तशी प्रमाणपत्र तुम्ही ड्रायव्हिंग लिहिलं असेल तुमच्याकडे तसं प्रमाणपत्र पाहिजे की तुम्ही कोणाकडे ड्रायव्हिंग केली, त्या मालकाने तुम्हाला दिलं पाहिजे की आमच्या इथे 1 वर्ष ह्या व्यक्तीने ड्रायव्हिंग केलेलं आहे। तसं प्रमाणपत्र तुम्ही सहज तयार करून कोणाकडूनही घेऊ शकता। महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट। उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घ्यावी लागेल। जर आपण आधीच सरकारी नोकरीमध्ये असाल तर ते सुद्धा डॉक्युमेंट लागेल आपल्याला। जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार मान्य उच्च न्यायालयाला आहेत आणि कुठल्या टप्प्यावर उमेदवारांची निवड ही रद्द होऊ शकते। आणि ह्या ठिकाणी मित्रांनो, मुलाखतीच्या संदर्भात जे काही अपडेट होतं मोस्टली विशेष अर्हताचा दाखला, तर त्या ठिकाणी विशेष अर्हता म्हणजे तुम्ही जे काही लिहिलास त्या अनुभवाचा दाखला तुम्हाला कोणीही प्रायव्हेट तयार करून देऊ शकते कोणाही गोष्टीचा मित्रांनो, तर तुम्ही त्याप्रमाणे तयार करून घ्या। हेच अपडेट होतं। आणि मित्रांनो, अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणखी काही शंका राहिल्या असतील तर कमेंट्समध्ये लिहा, मी अवश्य त्याची उत्तरं देईल मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बाय।